स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या वर्किंग वुमन असतील, जे जॉब करत असतील किंवा ज्या घर चालवत चालवत माझ्यासारखे जे यूट्यूब क्रिएटर असतील किंवा छोटा मोठा बिझनेस करत असतील त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ हा स्पेशल आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टाइम सेव्हिंग किचन हॅक्स. तर अगदी मला जे वाटतं छोटे छोटे टिप्स आहेत, यामुळं आपला टाईमही वाचला जातो आणि स्वयंपाक आपला हा झटपट होतो. आणि आठवड्याची पूर्वतयारी आपण कशी करावी जेणेकरून आपला टाईम वाचला जाईल आणि टाईम वाचला की आपण आपली जी हॉबी आहे तो आपण जोपासू. म्हणजेच माझ्यासाठी जे छोटे मोठे घरी बसून बिझनेस करत असतील त्यांच्यासाठी हा स्पेशल असा व्हिडिओ आहे. तर चला बघू. आमच्याकडे ना हे गावाकडून आलेले नारळ होते ओले, आणि तेच मी फोडलेले आहेत. आता हे नारळ कसे स्टोअर करायचे त्या अगोदर हे नारळ या सालीपासून वेगळं कसं करायचे यासाठी मी ट्रिक सांगणार आहे. तर बघा, जो नारळ मी फोडलेला आहे ना तो मी OTGमध्ये ठेवून घेतलेला आहे. आता ही ट्रिक तुम्हाला कोणीही सांगितलेली नसेल. तर OTGमध्ये ठेवल्यानंतर याला आपण प्रीहीट करून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडं ओव्हन असेल तर तुम्हीसुद्धा हे फक्त गरम करायचं आहे. इथं मी ना 10 मिनटं प्रीहीट करून घेणार आहे, जेणेकरून हे सगळे नारळ आहेत ना गरम होतील. आता कोणी कोणी ना बरेचसे ना यूट्यूबवर ट्रिक काही बघतात, पण ही ट्रिक ना अगदी साधी आणि सोपी आहे. ना आपला गॅस जळणार, ना आपल्याला ते चाळणीमध्ये हे नारळ ठेवावे लागणार. फक्त तुमच्याकडे ओव्हन किंवा OTG असेल तर तुम्ही असा नारळ फोडून याच्यामध्ये ठेवू शकता. आणि 10 मिनटानंतर मी आता हे बघा बाहेर काढणार आहे. नारळ पूर्ण गरम झालेले आहेत. आता ओला नारळ असला की ना यातून जो नारळ आहे ना तो नारळ निघत नाही या कवचालामधून. तर त्यासाठीच ही ट्रिक आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. मी तुम्हाला सांगते लिटरली. हे बघा, थोडंसं फक्त मी चाकू घुसवून हे याच्यामधून ना असं फिरून घेणार आहे. हे लगेच नारळ निघाला. मलासुद्धा खरंच आश्चर्य वाटलं. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल. तर बघा, नारळ यातून अलगद असा निघलेला आहे आणि तुम्ही बघितलंच असेल याच्यामधून ना थोडीशी वाफसुद्धा निघत होती. आता दुसऱ्याही मी ना या कवचालामधून हा नारळ बाहेर कसा निघतो ते तुम्हाला मी दाखवते. चाकू अलगद कडेने बघा, मी अशा पद्धतीने खुपसून लगेच 1 मिनटाच्या आत तर नारळ निघतो. वाफ तुम्हाला दिसतच असेल. गरम आहे तोपर्यंतच काढायचं आहे, जेणेकरून हे पटकन निघलं जाईल. तर आता यूट्यूबवर बऱ्याच काही ट्रिक आहेत, पण ही ट्रिक तुम्हाला कुणीही सांगितलेली नसेल. तर चमचा किंवा चाकू बघा, अशा पद्धतीने आपण जर चमच्याने किंवा चाकूने काढलं तर लगेच हा नारळ निघतो. आता नारळ ओला असताना तो निघत नाही, तो चिटकून बसलेला असतो. त्याला गरम केलं की नारळातलं जे पाण्याचं प्रमाण आहे ना ते थोडंसं कमी होतं आणि त्याच्यामुळं नारळ हा पटकन निघला जातो. तर हे बघा, हा आता मोठा नारळ आहे. हा थोडासा निघायला त्रास झाला, परंतु कडेकडेने ना अलगद असं चमचा किंवा चाकू याने नारळाला कवचाल्यातून थोडंसं सेल केलं की लगेच हा निघलाही जातो. आता आमचे हे नारळ आहेत ना ते घरचे नारळ आहेत. तर बरेचसे गावाकडून हे नारळ येतात. मी काही खोबरे विकत आणत नाही. त्यामुळं ना भरपूर सारे नारळ साचले होते. मग मी अशा पद्धतीने फोडून हे असे बाहेर काढून याला ना मी 8 दिवसासाठी आता कसे स्टोअर करते हे पुढे तुम्हाला सांगेल. सगळ्या नारळाचं कवचाला काढून घेतलं. नक्की तुम्ही ही ट्रिक वापरा. तुम्हाला जमलं का नाही हे मात्र मला कमेंट करून नक्की सांगा. आता एवढे नारळ मी 2 ते 3 नारळ फोडले होते. हे नारळ स्टोअर करण्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगणार. चला. तर आता हे सगळे नारळ ना मी खिसणीने खिसून घेणार आहे. आणि खिसल्यानंतर या नारळाचा जो किस आहे तो किस आपल्याला स्टोअर करून ठेवायचा आहे. तो कसा करायचा, कुठे करायचा हे पुढे तुम्हाला मी सांगेलच. आता बऱ्याचशा महिलांना जॉब करतात, तर वेळोवेळी वाटण ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस ना थोडासा नारळाचा तुकडा किंवा खोबऱ्याचा तुकडा आपण घेतो, खिसतो, त्याला भाजतो, नंतर वाटण काढतो. तर यामध्ये ना बराचसा टाईम आपला हा जात असतो. तर आठवड्याची पूर्वतयारी जर आपण अशी केली, समजा खोबरं किसून ठेवलं. आता भरपूर सारं मी खोबरं आहे गावाकडचं, मी अशा पद्धतीने स्टोअर करते आणि मला ना नंतर स्वयंपाकाला ना अगदी सोपं पडतं. आता हे मला सोपं पडतं म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं, जेणेकरून तुम्हालाही याचा फायदा व्हावा. तर आता सगळे नारळ मी अशा पद्धतीने खिसून घेतल्यानंतर ओलं खोबरं आहे हे तुम्ही सुकं खोबरंसुद्धा ना अशा पद्धतीने खिसून ते स्टोअर करू ठेवू शकता. पण ओलं खोबरं हे थोडंसं लवकर खराब होतं, त्यामुळे याला व्यवस्थित पद्धतीनेच आपल्याला स्टोअर करावं लागतं. सगळा नारळ अशा पद्धतीने खिसून घेतल्यानंतर आपल्याला ना कंटेनर डब्बा एक स्टीलचा घ्या किंवा आपला साधा टिफिन बॉक्स घ्या, त्याच्यामध्ये आपल्याला ते स्टोअर करून घ्यायचं आहे. आता मी हा मोठा टिफिनचा बॉक्स आहे ना तो माझ्याकडे होता, त्याच्यामध्येच मी स्टोअर करून ठेवणार आहे.
तर हे ना 8 दिवसापेक्षा जास्त दिवस टिकतं, असं नाही आहे की 8 दिवसच टिकतं. मी आता 2-4 नारळ फोडले होते, त्याचा एवढा मोठा किस झाला आणि हा किस आता मला भरपूर दिवस जाईल. 10 ते 15 दिवस तर आरामशीर जाईल. मग तुम्ही इडली केली असेल, तर खोबऱ्याची चटणी करायला हा नारळाचा किस वापरू शकता. भाजीलाही किंवा काही नॉनव्हेजच्या भाज्या करायच्या असतील, चिकन, मटण, त्यालासुद्धा तुम्ही हा किस लगेच घेतला आणि वाटण काढलं आणि भाजी बनवली. अशी झटकेपट ही कामं होत असतात. यासाठी फक्त आठवड्यातून 1 दिवस तुम्ही जर अशा कामांसाठी वेळ दिला, तर तुमची कामंही ना सोपी होऊन जातात. जेणेकरून आपल्याला झटकेपट स्वयंपाक होतो आणि आपल्याला राहिलेल्या टाईममध्ये आपले जे दुसरे आपण छोटा-मोठा बिझनेस करतो त्याला टाईम देता येतो. तर आता हा जो डब्बा आहे, पॅक एअर टाईट डब्यामध्ये मी हे किस ठेवलेला आहे. तर हा डब्बा आता मी ना फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. फ्रीजमध्ये नव्हे, फ्रीझरमध्ये म्हणजे कुठं? जिथं आपला आईस तयार होतो, बर्फ होतो तिथं. तर तिथं मी बघा केकच्या काही क्रीम पण ठेवलेल्या आहेत. तिथंच मी हा डब्बा स्टोअर केलेला आहे. आता 8 दिवस पुरेल एवढं मी ना ह्या शेंगदाण्याचं कूटसुद्धा करून ठेवत असते. आता हे शेंगदाणे जे आहेत ते काही विकतचे नाही आहेत. गावाकडून आम्हाला ना शेंगा येतात. त्या शेंगा मी 8 दिवसातून एकदाच भरपूर सारे फोडून ठेवते आणि नंतर त्याचं कूट करते. तर जे काही सुक्या भाज्या असतील, त्या सुक्या भाज्यांना आपल्याला कूट लागतंच. आता महाराष्ट्रीयनच्या भाज्या ह्या कशा असतात हे तुम्हाला माहिती आहेत. महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात ना शेंगदाणे वापरले जाते. तर इथंच हेच शेंगदाणे ना मी 8 दिवसातून शेंगा भरपूर साऱ्या फोडते. एकदमच शेंगदाण्याचं कूट करून ठेवते. जेणेकरून झटकीपट सुक्या भाज्या ज्या असतील त्याला आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकता येतं आणि ही जर पूर्वतयारी तुम्ही जर केली ना, तर तुम्हाला खरंच सांगते, स्वयंपाक आपल्याला झटकीपट होतो आणि अजिबात कंटाळवाणा वाटत नाही आणि जास्त टाईम लागला की आपल्याला मग असं वाटतं की अरे आता कधी होणार? तर हे पटपट सगळं जर रेडी असेल, तर तुम्हाला सांगते घंटो का काम मिनिटो में होतंच. तर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि त्याच्यावरच ना मंद असे हे शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही. बारीक गॅसवरच आपल्याला हे शेंगदाणे एकदम खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. आता गावाकडचे शेंगदाणे ना खायला तर चवदार लागतातच. त्यामुळं ना भाज्यासुद्धा चविष्ट होतात बरं का. आता विकतचे शेंगदाणे आणि गावाकडच्या शेंगामधले शेंगदाणे याच्यात बराच फरक आहे. कोणाला गावाकडच्या शेंगा आहेत आणि तेच शेंगदाणे ते वापरतात ते मला कमेंट करून सांगा. तर शेंगदाणे गार झाल्यानंतरच आपल्याला याचं कूट तयार करायचं आहे. तर यातले काही शेंगदाणे मी या पॉटमध्ये काढून ठेवते. कशासाठी? तर पोहे वगैरे करतो आपण नाश्त्याला. पोहे म्हणा, उपीट म्हणा, त्यावेळेस हे शेंगदाणे आपल्याला भाजलेले शेंगदाणे असले की पटकन मग टाईम कमी लागतो. आपल्याला अगोदर ते भाजून घ्यावे लागत नाहीत. यासाठी मी थोडेसे शेंगदाणे या भांड्यामध्ये काढून ठेवलेत पोह्यासाठी आणि उपीट बनवण्यासाठी म्हणजे नाश्त्यासाठी. राहिलेले जे शेंगदाणे आहेत ना, ते आता मिक्सरच्या जारमध्ये मी घालून घेते. पण शेंगदाणे पूर्णपणे थंड होऊन द्यायचेत. तर तेव्हाच त्याचा कूट तयार करायचा आहे. गरम शेंगदाणे बारीक वाटायचे नाहीत. आता हे मिक्सरला मी फिरवून घेते. आता माझ्याकडं अगोदरच थोडंसं शेंगदाण्याचं कूट होतं. म्हणून मी 8 दिवस पुरेल ना एवढंच शेंगदाण्याचं कूट करते. कारण की जास्त दिवस जर कूट राहिलं ना, तर मला तर थोडासा असा ना त्याचा कुबट वास येतो. तुम्हालाही असं होतं का? असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून. म्हणून मी ना 8 दिवसाच्या वरती पुरेल एवढं मी शेंगदाण्याचं कूट करतच नाही. 8 दिवस पुरेल एवढंच मी कूट करते. आता शेंगदाणे ना किती बारीक करायचे? म्हणजे सुक्या भाज्याला ना थोडंसं जाडं-भरडं शेंगदाण्याचं कूट लागतं. खिचडी असेल त्यालासुद्धा थोडंसं जाडं-भरडंच कूट लागतं. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कूट करून ठेवा. बारीक काही पातळ भाज्याला ना बारीक कूट लागतं. तर त्याप्रमाणे तुम्ही ते कूट बनवून ठेवा. एका भरणीमध्ये जाडं-भरडं ठेवा, एका भरणीमध्ये बारीक केलेलं ठेवा. आता माझ्याकडं ना थोडंसं जाडं-भरडं केलेलं कूट होतं. मी ते सेपरेट भरणीमध्ये भरून ठेवलेलं होतं. त्यामुळं मी हे शेंगदाण्याचं ना एकदम बारीक कूट केलेलं आहे पातळ भाजीसाठी. तर अशा पद्धतीने ते कूटसुद्धा थंड झाल्यावरच आपल्याला ना या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. तर हे झालं माझं 8 दिवस पुरेल एवढं बनवलेलं शेंगदाण्याचं कूट. तर आता पुढचे हॅक्स. तर आता 8 दिवसाला तुम्ही काय नाश्ता बनवता? वेगवेगळ्या प्रकारचा बनवतच असाल. तसंच त्या नाश्त्यामध्ये आपण शिरा बनवतो, उपीट बनवतो. तर त्यासाठी हा जो रवा आहे, तो रवासुद्धा ना मी भाजून ठेवते. आता अर्धाच रवा मी यातला घेणार आहे, भाजून ठेवणार आहे आणि अर्धा रवा मी कच्चा ठेवणार आहे. कारण की का तेही पुढे तुम्हाला सांगते. आता जो कच्चा रवा आहे ना, तो आपल्याला रव्याचा ढोकळा म्हणा किंवा ज्यावेळेस आपण पुरी बनवतो त्यावेळेसुद्धा हा रवा कणकेमध्ये आपण घालतो आणि पुरी बनवतो. त्यासाठी मी अर्धा रवा तसाच ठेवते आणि अर्धा रवा मी हा भाजून ठेवते. जेणेकरून झटकीपट भाजलेला रवा असला की पटकन नाश्ताही बनवता येतो. म्हणजेच उपीट, शिरा असं.
तर हे सुद्धा जर तयारी केली ना तर तुमचा नाश्तासुद्धा म्हणजे जास्त वेळ लागत नाही. तेच मी तुम्हाला आज ना मी जे वापरते म्हणजे जे हॅक्स मला सोप्या वाटतात ते मी तुम्हाला शेअर केलेले आहेत. आता इथं बघा ही जी ऑइल स्प्रे बॉटल आहे ना ते खरंच माझ्या खूप उपयोगी पडलेले आहे. याने काय होतं, तेल हे प्रमाणातच पडतं. भाजी असो किंवा शॅलो फ्राय जर आपण करत असेल एखादा पदार्थ, त्यालासुद्धा नाही स्प्रे बॉटलने ना ऑइल मापातच पडतं. आता इथं मी हलकंसंच ऑइल घातलेलं आहे, कारण की शिरा बनवताना मी थोडासा तुपाचा वापर करते. पण उपीट हे तेलात करताना ना जो रवा आहे तो तेलातच मी फ्राय असं भाजून घेते. म्हणून मी थोडंसंच आता तेल घातलेलं आहे, कारण की दोन्ही आपल्याला नाश्त्याचे आयटम बनवायचे असतात त्याच्यामध्ये. त्यामुळं फक्त कच्चा हा रवा लगेच करपला जातो, लवकर भाजला जात नाही. यासाठी थोडंसंच तेल घातलं आणि तो छान असा मंद आचेवरच मी भाजून घेणार आहे. आणि रवाही थंड झाल्यावरच आपल्याला भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे. आता इथं मी प्लास्टिकची भरणी घेतलेली आहे. त्याच्यामुळं प्रत्येक पदार्थ म्हणजे कूट असेल, शेंगदाणे असतील किंवा रवा असेल, हे पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. आता रवा झाला, शेंगदाण्याचं कूट करून झालं, म्हणजे नाश्त्याची तयारी झाली, भाजीची सुद्धा झाली. खोबऱ्याचा किस आहे तो सुद्धा करून आपण फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवलेला आहे. म्हणजे नाश्ता आणि भाजी हे तर आपली याची तर पूर्वतयारी आपण करून ठेवलेलीच आहे. आणि रवा असेल किंवा शेंगदाण्याचं कूट असेल, हे ना आपल्या एका ट्रान्सफर भरणीमध्ये भरायचं आहे, जेणेकरून आपल्याला ना ते असं सहजासहजी डोळ्याला दिसेल की अरे कितपत रवा राहिला आहे, कितपत शेंगदाण्याचं कूट राहिले. यासाठी अशा भरण्या नक्की वापरा. आता स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाक आपण करताना आपण आता कांदा कट करतो किंवा इतर भाज्याही कट करतो. मग त्याच्यामध्ये शिमला असेल, गाजर असेल, कोबी असेल, तर ह्या भाज्या किंवा कांदा, टोमॅटो हे ना चाकूने कट करत बसायचं नाही. यासाठी एक साधा, सिंपल आणि सोपी पद्धत आहे. हे जर तुम्ही वापरली ना तर खरंच तुमचा टाईम वाचला जाईल आणि तुम्हाला ते काम कंटाळवाणंसुद्धा वाटणार नाही. आता कांदा कट करायला ना सगळ्यांचा जीवावर येतो, कारण की डोळ्यात पाणीही येतं. त्यावेळेस असा चॉपरचा वापर करा, जेणेकरून ते झटकेपट होईल आणि आपल्याला हे काम ते सोपं वाटेल. आता मी तर ना कांदा म्हणा, टोमॅटो, कोबी, शिमला हे सगळे चॉपरमध्ये कट करत असते, कारण की याच्यामध्ये ना एवढं छान बारीक होतं ना, जे आपण हाताने सुद्धा करू शकत नाही असं. तर हे चॉपरसुद्धा तुम्ही वापरा, म्हणजे स्वयंपाकाचा जो टाईम आहे तो तुम्हाला समजा 1 तासाचा स्वयंपाक आहे, त्याला तुम्हाला कमीत कमी मी सांगते 30 ते 40 मिनटं लागतात, ही जर सगळी पूर्वतयारी असेल तर. आता कांदा हाताने कट करायला बराच टाईम लागतो, पण या चॉपरमध्ये ना एकदमच 4 ते 5 कांदे टाकले की पटकन ते बारीक होऊन जातात किंवा भाज्या. तर अशा पद्धतीने जर आपण छोट्या-छोट्या गोष्टीत जर आपण डोकं लावून जर हे काम केलं, तर तुम्हाला सांगते आपला खरंच हा वेळ वाचला जातो आणि आपल्याला ना ते काम कंटाळवाणं वाटत नाही. तर अशा पद्धतीने ना तुम्ही चॉपरचा वापर नक्की करा. तुमच्याकडे चॉपर नसेल तर अगदी 100 ते 150 रुपयामध्ये हा चॉपर येतो. ऑनलाईनमध्ये तुम्ही बघितलं तर. तर बघा कांदासुद्धा एवढा बारीक झाला आहे, की हा कांदा आपल्याला हाताने सुद्धा असा बारीक कट करता येणार नाही. तशाच प्रमाणात ना सगळ्या भाज्यासुद्धा अशा पद्धतीने कट होतात छानपैकी. टोमॅटोसुद्धा बारीक होतं छान. तर नक्की तुम्ही याचा वापर करा आणि तुमच्या स्वयंपाकामध्ये ही टिप नक्की वापरा. आता पुढची हॅक्स म्हणलं तर अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवायची. आता 8 दिवस पुरेल एवढं लसूण आणि अद्रक याची पेस्ट जर करून ठेवली ना, तर पटकन भाजी करताना आपल्याला ते सोपं पडलं जातं. आता अद्रक मी इथं स्वच्छ धुवून घेतले, ते कट करून घेतले. आता कमी जास्त अद्रकचं प्रमाण तुम्ही वापरू शकता. 8 दिवसाला भाजीला जेवढा लसूण लागतो तेवढा तुम्ही तो घेऊ शकता. आता मी इथं मला टाईम मिळेल असे मी ना अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवते, रवा भाजून ठेवते, शेंगदाण्याचं कूट करून ठेवते. पण तुम्ही जर जॉब करत असाल तर 8 दिवसातून 1 दिवस तुमचा सुट्टीचा आहे ना, त्याच्यासाठी मी म्हणते 1 तास किंवा 2 तास याच्यासाठी जर टाईम दिला, तर तुमचा 8 दिवस आहे ना, त्यातला बराचसा वेळ वाचला जातो आणि आपल्याला ते काम सोपंही पडतं. आता अद्रक आणि लसूण याची पेस्ट करून ठेवा. आता ही अद्रक लसूणची पेस्ट फ्रीजमध्ये करून ठेवली तर त्याचा ना उग्र वास येतो बघा. तर याचा उग्र वास येऊ नये यासाठीसुद्धा मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. आणि आपल्या चॅनेलवर ना किचन टिप्स म्हणून ना एक व्हिडिओ मी सुद्धा अपलोड केलेला आहे. नक्की तुम्ही तो बघू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे असे मी छोट्या-मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. लिंक वाटल्यास तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता अद्रक आणि लसूण हे बारीक करताना ना याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. पाणी
न वापरलेलं म्हणजे जेवढं कोरडं ठेवाल तेवढ्या हे पदार्थ टिकले जातात. तुम्ही कुठलाही असू द्या. आता अद्रक लसूण याचा वास येऊ नये यासाठी मी याच्यामध्ये ना 1 चमचा तेल घालते, जेणेकरून लसणाचा उग्र वास असा आपल्याला येऊ नये. आणि मग नंतर जास्त उग्र वास आला की भाजीमध्ये सुद्धा त्याचा असा वास यायला लागतो. त्याच्यामुळं तेल घातलं ना आणि परत मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं, तर एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार होते आणि मग ही स्टोअर करायलासुद्धा आपल्याला सोपं पडतं. तर बघा छान अशी ही पेस्ट झालेली आहे. पाणी अजिबात घालायचं नाही. फक्त मी 1 चमचा तेल घातलं आणि अद्रक लसूणची पेस्ट बारीक करून ठेवलेली आहे. आता स्टोअर कशी करायची, तर शक्यतो आलं लसूणची पेस्ट ही काचेच्या भांड्यात स्टोअर करा. आता मी एक छोटंसं इथं घेतलेले आहे काचेची बरणी, याच्यामध्येच मी अद्रक लसूण पेस्ट घालून घेणार आहे आणि ही फ्रीजमध्ये ठेवायची आहे. फ्रीझरमध्ये ठेवायची अजिबात याची गरज नाही आहे. आता तुम्हाला कितपत अद्रक लसूणची पेस्ट लागते तेवढं तुम्ही त्या प्रमाणात करून ठेवा. जास्त प्रमाण असेल तर 2 चमचे तेल घाला. थोड्या प्रमाणात असेल तर 1 चमचा तेल घाला. तर अशा पद्धतीने अद्रक लसूणची पेस्टसुद्धा तुम्ही करून ठेवू शकता. आता इथं जेवढं कोरडं राहील, कोरडं म्हणजे काय, ज्या पदार्थामध्ये पाण्याचा वापर अजिबात नाही तेच पदार्थ टिकतात. तर आता समजा वाटण म्हणजे काय, आलं, लसूण, खोबरं, कांदा ह्याचं ज्यावेळेस आपण वाटण घेतो पण त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण आपण टाकतो. तर ते वाटण मी तुम्हाला दाखवणार नाही आणि मीही तसं वाटण करून मी फ्रीजमध्ये ठेवत नाही. मी जेवढं पाणी न घातलेलं जे वाटण आहे, कोरडं आहे, त्याचाच वापर करा शक्यतो. आता हे तुम्हाला टिप माहीतच असेल हॅक्स, की 8 दिवसाच्या भाज्या आपण आणतोच मार्केटमधून आणि त्या निवडून ठेवतो, म्हणजे जेणेकरून पटकन भाजी आपल्याला करता यावी. आता पालक असेल, मेथी असेल, शेपू असेल किंवा सगळ्या पालेभाज्या असतील, फ्लावर असेल तो निवडून ठेवतो. परत बाकीचे जे काही ज्या भाज्या असतील ना त्या. पण पालेभाज्या ह्या नीट राहाव्या, व्यवस्थित राहाव्या, लवकर असं सुकू नये यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. तर आता इथं पालक छान होता भाजी मार्केटमध्ये, तर तो आपण कधी-कधी काय होतं 1 गड्ड्याऐवजी 2 गड्डे आणतो. कोथिंबीर असेल, पालक असेल, मेथी असेल. तर बघा हा पालकसुद्धा मला ना हिरवागार छान भेटला म्हणून मी घेऊन आली होती. ऑलरेडी माझ्याकडं आधीसुद्धा पालक होता. तर हा आता पालेभाज्या सगळ्याच स्टोअर कशा करायच्या ते तुम्हाला सांगते. इथं मी घेतलेला आहे टिश्यू आणि तुमच्याकडं जर कुठलंही प्लास्टिकचं कंटेनर असेल तर भाजी ठेवण्यापूर्वी अगोदर या कंटेनरमध्ये टिश्यू घालून घ्यायचा. आता टिश्यू काय करतं, भाज्यांमधलं जे पाणी आहे म्हणजेच मॉइश्चर आहे हे ना शोषून घेतं. आणि बघा आपण नुसतं जर असा डब्यामध्ये पालक घातला तर तो ओला होतो आणि ओला झाल्यानंतर मग पालक ना थोडा सडला जातो किंवा कोथिंबीर सडली जाते. तर तसं होऊ नये यासाठी मी या कंटेनरमध्ये खालून टिश्यू घातलेला आहे आणि वरतीसुद्धा बघा पालकाच्या वरतीसुद्धा मी ना असा टिश्यू ठेवलेला आहे, जेणेकरून झाकण लावलं तर बघा कधी-कधी काय होतं, झाकणालासुद्धा असं पाणी ओलावा पकडला जातो आणि मग टिश्यू काय करतं, सगळं पाणी किंवा मॉइश्चर हे शोषून घेतं आणि भाज्या हे आपल्या अशाच चांगल्या राहतात. म्हणजे खालून आणि वरून दोन्ही बाजूंनी तुम्ही टिश्यू पेपर घालू शकता. असं केल्याने आपल्या भाज्या, कोथिंबीर हे चांगल्या राहतातच. आता प्रत्येक जास्त प्रमाणात भाज्या असतील तर जास्त प्रमाणात आपल्याकडे काही डब्बे नसतात. माझ्याकडेच नाही आहे, मी माझंच उदाहरण तुम्हाला सांगते. तर त्यावेळेस काय करायचं, पेपरमध्ये सुद्धा ह्या भाज्या जर आपण अशा पद्धतीने रॅप करून ठेवल्या तरीसुद्धा त्या चांगल्या राहतात. मी करते कधी-कधी. आता कधी-कधी काय होतं, भरपूर प्रमाणात पालेभाज्या असेल तर माझ्याकडे काही प्लास्टिकचे एवढे कंटेनर नाहीत. कोथिंबीर आणि कढीपत्ता किंवा एखादी मेथीची जुडी असेल तेवढ्यापुरतंच मग मी ठेवते. बाकीच्या मग अशा पेपरमध्ये मी रॅप करून ठेवते. ह्यासुद्धा भाज्या अशा चांगल्या राहतात. तर आजच्या या ज्या तुम्हाला किचन हॅक्स आहेत त्या कशा वाटल्या आणि कशी वाटली स्वयंपाकाची अगोदरची जी पूर्वतयारी, अशी जर तुम्ही पूर्वतयारी केली तर नक्कीच तुमचा टाईम वाचेल. तर नक्की तुम्ही एकदा हा ट्राय करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका आणि आवडलं तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. धन्यवाद.